महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. रुग्णालयाचे जे कम्युनिटी इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे सर्वसामान्यपर्यंत मदत पोहोचवण्याचा जो उद्देश आहे, त्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज आपल्याला आम्ही बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. त्यातलं पहिलं महत्त्वाचा भाग असा आहे की आपण आपल्याकडे उद्या म्हणजे 5 तारखेला जेरियाट्रिक क्लिनिक लॉन्च करतो. जेरियाट्रिक म्हणजे सिनियर सिटीजन्स किंवा वार्धक्यशास्त्राचा विभाग, त्यांचं वय जास्त आहे अशा व्यक्तींसाठी एक विशिष्ट विभागाची आपण स्थापना केलेली आहे आणि उद्या या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे उद्या. तर मी व्यासपीठावरच्या मान्यवरांची आपली ओळख करून देतो. डॉक्टर जॉर्ज नोएल फर्नांडिस आमचे CEO सर आहेत कमाल. डॉक्टर मंगला मुर्मू मॅडम या अत्यंत वरिष्ठ फिजिशियन आणि जेनेटिक एक्सपर्ट आहेत आणि त्या बेसिकली मराठवाड्यामध्ये वार्धक्यशास्त्र किंवा जेनेटिक्स हा विभाग मेडिकल कॉलेजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा सुरू करण्याचा बहुमान मॅडमकडे आहे. आणि मॅडम आता तिथनं सेवानिवृत्त होऊन कमलनाथ बजाज रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ रुजू झालेले आहे. त्यांची सेवा त्यांनी कमलनाथ बजाज रुग्णालयाला देऊ केलेली आहे. या माध्यमातून आपण मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण जेनेटिक क्लिनिक उद्या लॉन्च करत आहोत आणि डॉक्टर मिलिंद वैष्णव हे अकॅडमिक डायरेक्टर आहेत. ते कमलनाथ बजाजची टीम आहे. I'll ask our CEO sir to just say a few words. This clinic is the first clinic in Marathwada and also in Maharashtra where we are looking after the pre-geriatric and geriatric age group. When patient होते हैं जो geriatrics होते हैं उनको काफ़ी मेडिकल प्रॉब्लम्स होते हैं, पर हम उससे पहले जा रहे हैं ताकि जो आदमी 45 इयर्स प्लस का हो उसको वो प्रॉब्लम्स कैसे ना हो जब वो 80 साल का हो या 85 इयर्स का हो. तो ये पहला क्लिनिक है इंडिया में जहाँ पर हम लोग पूरा प्री जीरियाट्रिक एज वेल एज जीरियाट्रिक वर्कअप करेंगे. इस प्रोग्राम के बारे में मंगला मैडम और बताएंगे. धन्यवाद सर. माननीय CEO सर, प्रोफेसर डॉक्टर मिलिंद वैष्णव आणि माझ्या पत्रकार बंधूंनो, आपल्यापैकी काही जणांचा आपला परिचय आहेच. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातनं सेवानिवृत्त होऊन मग इथे सरांनी आणि लोटे सरांनी त्यांनी असं सांगितलं की आम्हाला असं चांगलं सेवाभावी असा उपक्रम करायचा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर त्याच्यासाठी मी इथे रुजू झाले. तर आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे जिरियाट्रिक्स म्हणजे 60 वर्ष आणि त्याच्यावरचे जे असतात ते, आणि विशेषतः साधारण 70-75 पर्यंत तरी ठीक असतं. त्याच्या पुढे प्रकृती अनेक अडचणी यायला लागतात. शारीरिक असतात, मानसिक असतात, आर्थिक असतात, सामाजिक असतात, अशा वेगवेगळ्या अडचणी यायला लागतात. तर हे जे जिरॅट्रिक क्लिनिक सुरू करण्याचं आमच्या ज्या सगळ्या मॅनेजमेंट आणि सरांनी आणि सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, तर असं की आठवड्यातनं एक वेळेस 2 तास इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्यांनी त्याची चांगली प्रसिद्धी द्यावी. जे ज्येष्ठ नागरिक येतील तर त्यांना आपण सर्व प्रकारचं त्यांची तपासणी होईल आणि समुपदेशन होईल आणि जे काही सल्ला देता येईल तो होईल. आणि त्यांचे जे काळजी घेणारे लोक असतात घरी, तर त्यांच्यावरही बराच ताण असतो, त्यांच्याही अडचणी असतात, तर त्यांना सुद्धा योग्य तो सल्ला आणि समुपदेशन करण्यात येईल. त्याशिवाय डॉक्टर मिलिंद, डॉक्टर रोटे हे प्री जिरॅट्रिक क्लिनिक आणि मी असेल त्याच्यात. तर त्याच्यात कसं आहे महत्त्वाचं की आजार झाल्यानंतर त्याचा उपचार करणं वेगळं, पण कमी वयापासून वयस्कर झाल्यानंतर जास्त समस्या येऊ नयेत म्हणून आधीपासून प्रयत्न करणं. तर त्याच्यासाठी योग्य ते सल्ला देणं, समुपदेशन करणं, आहार विहार आणि एकंदरीत स्ट्रेस वगैरे सगळं जे कमी करण्याचं असतं. तर या बाबतीत सुद्धा आम्ही एक जरा तरुण लोकांचं, तरुण म्हणजे 60 वर्षाच्या आतल्या लोकांसाठी एक प्री जिरॅट्रिक क्लिनिक सुद्धा सुरू करत आहोत. तर याच्या सगळ्यासाठी म्हणजे एक अतिशय चांगलं असं मोटिवेशन आणि प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे हॉस्पिटलमधनं. आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू की जितकं चांगलं आम्हाला सेवा देता येईल ज्येष्ठ नागरिकांना, तर तितकं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद वैष्णव. वयाचे जे एक्स्ट्रीम्स असतात म्हणजे आयुष्याची सुरुवात आणि आयुष्याचा शेवट,
तर या व्यक्तींच्या काही ठराविक समस्या असतात. आयुष्याच्या सुरुवातीला ज्याला आपण पिडियाट्रिक्स म्हणतो म्हणजे बालरोगशास्त्र, यांच्या समस्या वेगळ्या असतात. वयाच्या 60च्या नंतर म्हणजे आयुष्याची जी उतार सुरू होतो त्याला जिरियाट्रिक्स म्हणतात, म्हणजे वार्धक्यशास्त्र. तर ह्या दोन्ही पेशंट्सचा जो ग्रुप आहे त्यांच्या समस्या विशिष्ट प्रकारच्या असतात. त्यांच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर कम्युनिकेशन हा एक मोठा इश्यू असतो. तर ह्या एका उद्देशाने पिडियाट्रिक्सचा आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बघतोच, पिडियाट्रिक्सचा विभाग असतोच. आपल्या मराठवाडा विभागासाठी हा अतिशय मोठा दिवस आहे की इथे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण पहिल्यांदा जिरियाट्रिक्स हा विभाग पूर्णपणे सुरू करत आहोत. त्याचं उद्या म्हणजे 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे. सुरुवातीला आपण ह्यामध्ये जे जिरियाट्रिक पेशंट आहेत म्हणजे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांचं समुपदेशन, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्यावर योग्य तो उपचार करणे हे सुरू करणार आहोत. हळूहळू आपण ह्याची व्याप्ती वाढवणार आहोत. ॲक्च्युली हे आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे, पण हळूहळू आम्ही त्याला त्याची व्याप्ती वाढवत जाणार आहोत. त्याच्यामध्ये की होम केअर पण असणार आहे. तुम्हाला कल्पना आहेच की ह्या वयोवृद्ध व्यक्तींना 10 मिनिटाच्या डॉक्टरच्या कन्सल्टेशनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन येणं म्हणजे घेऊन येणाऱ्याचा एक पूर्ण दिवस वाया जातो. आणि त्या वयोवृद्ध व्यक्तीला बराच वेळ डॉक्टर जर कुठे बिझी असेल ऑपरेशनमध्ये किंवा इतर ठिकाणी तर बराच वेळ ताटकळत बसावं लागतं. तर ह्या एका समस्येचं निवारण करण्यासाठी आमच्या सीओ सरांनी होम केअर हा एक चांगला संकल्प सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही अशा वयोवृद्ध लोकांना जे बजाज हॉस्पिटलच्या ह्या कार्यक्रमामध्ये रजिस्टर्ड आहेत अशा लोकांना आम्ही घरी जाऊन त्यांना सेवा देऊ शकतो आणि त्यांचे जे काही दुखणे आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी घरोघरीच आम्ही उपचार करू शकतो. फक्त शॉर्ट ऑफ व्हेंटिलेटर आपण त्यांना सर्व्हिस घरी देऊ शकतो. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या, फिजिओथेरपी, आहाराविषयी सल्ला, काही इंजेक्शन्स विशिष्ट प्रकारचे, काही गोळ्या औषधं आणि त्यांची एकंदरीत केअर घेणं, त्यांची एकंदरीत काळजी घेणं, या सगळ्या ज्या सुविधा आहेत या आपण घरपोच त्यांना देणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचं आपण हे डिपार्टमेंट उद्या सुरू करणार आहोत. त्याचबरोबर उद्या आपण अजून एका कन्सेप्ट आपण सुरू करणार आहोत. तो कन्सेप्ट जो आहे तो आमच्या सीओ सरांनी त्याची जिम्मेदारी दिलेली आहे आम्हाला आणि ते म्हणजे प्री जिरियाट्रिक्स डिपार्टमेंट. प्री जिरियाट्रिक्स म्हणजे कसं, वार्धक्यशास्त्रामध्ये आपण ज्या लोक ऑलरेडी 60 आणि पुढे गेलेले आहेत त्यांच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यांचा जर आपण उपचार करणार आहोत, निदान उपचार. पण 40च्या नंतरच शरीर किंवा निसर्ग आपल्याला असे संकेत द्यायला लागतो की या व्यक्तीला पुढे जाऊन हे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. हे संकेत डॉक्टरच्या चाणक्य नजरेमधूनही ओळखले जाऊ शकतात किंवा त्याच्या काही तपासण्या, त्याच्यामध्ये की रक्ताच्या तपासण्या, काही विशिष्ट प्रकारचे एक्सरेज हे करून पण ह्या प्रॉब्लेम्स आपल्याला वेळ असतात त्याचं निदान करता येऊ शकतं. याचं महत्त्व हे आहे की आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट करणं हे त्यातल्या त्यात सोपं असतं, पण आजाराचं निदान खूप आधीच्या स्टेजवर करून त्याला होऊ न देणं ही खरी जिम्मेदारी असते डॉक्टरची. तर हा एक अतिशय महत्त्वाचा आपण सर्व्हिस पण उद्या सुरू करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे जे लोक 45-50 मध्ये आहेत, जे अजून 60 पूर्ण दाखल झालेले नाही आहेत, अशा लोकांना आपण त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांचे जे काही पूर्ण ब्लड टेस्ट आहेत किंवा त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन आहे या सगळ्यातून त्यांना पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येऊ शकतात याचा आपण त्यांना एक रिझनेबल प्रेडिक्शन देऊ शकतो, जेणेकरून त्यांचं वार्धक्य सुखकर जावं. त्याला एक अतिशय समर्पक नाव आमच्या सीओ सरांनी दिलं आहे आणि ते म्हणजे ग्रेसफुल एजिंग. ते पण करणार आहोत. हळूहळू आपण वृद्ध होत चाललेलो आहोत याची जाणीव हीच भीतीदायक असते. तर त्याच्यामध्ये त्यांना आधार देणं, त्यांना समजून सांगणं की वृद्धत्व म्हणजे हा काही आजार नाही आहे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, याला कसं आपण ॲक्सेप्ट करायचं आणि एकदा ॲक्सेप्ट झालं किंवा पुढची गोष्ट सोपी असते. बरेचदा वृद्ध लोकांना सुटत नाही हातात, म्हणून पुढचे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर ह्या सगळ्या सल्ला आणि शारीरिकदृष्ट्या जे काही त्यांना पुढे जाऊन डिसेबिलिटीज येणार आहे त्याचं आधीच निदान करून त्याच्यावर योग्य वेळी उपचार करणं हे आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, अतिशय चांगला एक उपक्रम आपण सुरू करत आहोत. माझी तुम्हाला पत्रकार बंधूंना विनंती आहे की ह्याचं जास्तीत जास्त तुम्ही कव्हरेज द्यावं आणि समाजातला हा जो एक घटक आहे जो की आता वेगाने वाढतोय,
म्हणजे जेनेटिक पॉप्युलेशन ही भारतामध्ये खूप वेगाने वाढते आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त राहणार. नॉर्मल जो मेल फिमेल रेशिओ असतो तो मेल्स जास्त असतात समाजामध्ये, फिमेल थोडं कमी असतं. समजा 1000 आणि 980 असं प्रमाण जर असेल तर जेनेटिक्समध्ये अपोजिट असतं. 1100 महिला आणि 1000 पुरुष असं असतं. तर हा एक अजून एक ॲडिशनल घटक त्याच्यामध्ये आहे. तर या सगळ्या लोकांचं उत्तरपूर्त जीवन सुखकर जावं याच्यासाठी आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. तर तुम्ही याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि समाजापर्यंत हे पोहोचवावं अशी आम्ही आमची द्वारा विनंती करतो. धन्यवाद. आयसी नंतर जे ते संकेत भेटतात असे कोणते संकेत पाहून रुग्णांनी जे ते सतर्क व्हायला पाहिजे सर? सर्वप्रथम 40 क्रॉस केली हाच एक मोठा संकेत आहे. सर्वसामान्य भारतीयांचं आयुष्यमान असतं 80 वर्ष. ढोबळ म्हणाली 40 म्हणजे आपण अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता आपला पुढचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये काही असे संकेत मिळायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल ती साधी गोष्ट म्हणजे पेशंटची चालण्याची जी गती आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. हा सुद्धा एक संकेत खूप मोठा आहे की त्याचं आयुष्यमान कमी होत चाललं. दुसरं म्हणजे चालण्याची त्याची लकब बदलायला सुरुवात होते. हे असं दाखवतं की स्नायूंमध्ये शिथिलता यायला सुरुवात झालेली आहे आणि स्नायूंमध्ये शिथिलता येणं हे वार्धक्यामध्ये येणाऱ्या अतिशय गंभीर आजाराचं सूचक असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हेरून त्याला काही ठराविक तपासण्या असतात ज्याला डेक्सा स्कॅन म्हणतात. त्याच्यामध्ये स्नायूंचं प्रमाण, हाडाचं प्रमाण, चरबीचं प्रमाण हे सगळं मोजलं जातं आणि त्याप्रमाणे पेशंटला काही व्यायाम सांगितले जातात जेणेकरून की त्याचे आरोग्य जे आहे ते उत्तम राहील आणि डिपेंडन्सी अवॉइड करता येईल. डिपेंडन्सी म्हणजे परावलंबित्व आपल्याला हे टाळता येऊ शकतं. त्याच अनुषंगाने म्हणजे आता हा जो आम्ही विभाग सुरू करत आहोत हा एक अतिशय संपूर्ण विभाग असेल काही दिवसांमध्ये. तर ह्याच्यामध्ये जसं डॉक्टरचं महत्त्व आहे तसंच जे स्किल्ड वर्कफोर्स आहे म्हणजे ज्यांना ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना आवड आहे आणि ज्यांना हे करायचं आहे अशा लोकांना आपण प्रशिक्षित करणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही राज्य शासनाचे, काही प्रायव्हेट संस्थांचे, काही निम्न राज्य शासनाचे अशा संस्थांना आम्ही अप्रोच होत आहोत आणि आम्ही एक असा वर्कफोर्स तयार करत आहोत की जे हे स्किल्ड लोक असतील जे की इथे आणि घरी जाऊन या सगळ्या पेशंट्सला ही सेवा देऊ शकतील. तर हे पण एक आमचा त्याच्यामध्ये एक महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेत आहोत. क्लिनिक्स जे याच्याशी निगडीत आहेत जे खूप महत्वाचे. पहिलं मला सांगायचं की आपल्याकडे डेंटल सर्व्हिस सुरू झाली आहे. आतापर्यंत कमलेनमध्ये रिसेंटली आपण डेंटल सर्व्हिसेस सुरू केलेल्या आहेत. त्या त्यांच्या उपचाराची पद्धत त्याची सगळी व्यवस्था आपल्याकडे आहे. दुसरं एक पेन क्लिनिक आपल्याकडे आहे. वेदना बरेचदा अशा सिनियर सिटीजन्सना कुठल्या कुठल्या कारणामुळे वेदना असतात आणि ते एक वेगळं स्पेशलायझेशन झालं आहे. तर ते पेन क्लिनिक आपल्याकडे आहे आणि पॅलिएटिव्ह केअर ज्याला आम्ही म्हणतो की ज्याला काही व्यक्तींना जसे दुर्धर आजार आहेत की त्याच्यापासून म्हणजे सुधारणा होण्याची शक्यता नाही पण ऍटलिस्ट त्यांचं उरलेलं आयुष्य कसं सुखकर करता येईल त्याला आपण पॅलिएटिव्ह केअर म्हणतो. या सगळ्या गोष्टी आपण या जेनेटिक क्लिनिकच्या अंतर्गत सुरू करत आहोत. जसं डॉक्टर विलियम यांनी सांगितलं की आपण ट्रेन करत आहोत काही युनिव्हर्सिटीज, काही स्किल युनिव्हर्सिटीज यांच्याशी टायअप करून याच्यासाठी एक डेडिकेटेड मॅनपॉवर आपण तयार करत आहोत. आणि जसं आपण मॅडमच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये काम करतोय आपल्याला लक्षात येते की त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. तर आणखी याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की शारीरिक त्यांचं फिटनेस, कम्फर्ट याच्याकडे आम्ही लक्ष देतच आहोत पण मानसिकदृष्ट्या सुद्धा ते कसे भक्कम राहतील या दृष्टीनं त्यांचे आमच्याकडे काही सपोर्ट ग्रुप्स आम्ही करतो. तसं जेनेटिक सपोर्ट ग्रुप पण आहे आपल्याकडे. तर असे जे एक नंबर ऑफ पेशंट जेव्हा होतील त्याच्यासाठी आम्ही एकत्रित स्वरूपामध्ये योगाचे सेशन्स, मेडिटेशनचे सेशन त्यांना मानसिकदृष्ट्या कसं चांगलं ठेवता येईल. कारण बरेचदा अशी व्यक्ती एकटेपणाची भावना असते, त्यांना सामाजिक अलगीकरण वाटतं तर त्यांना ते वाटू नये या दृष्टीने आम्ही एक सपोर्ट ग्रुप पण सुरू करतो. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम म्हणजे नुसतं टिपिकली पेशंट येणार ट्रीटमेंट घेऊन जाणार एवढा पुरता तो मर्यादित नाही. तर त्यांचं सर्वंकष त्यांना आयुष्य कसं सुखकर करता येईल या दृष्टीने कमलदेव गजाननी हा उपक्रम सुरू केला. डेंटिक सुविधा उपलब्ध आहे. मेडिकल कॉलेजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मॅडमने सुरू केलेला विभाग आहे तो चांगला चालतो. पदव्युत्तर विभाग आहे. पदव्युत्तर विभाग पण इथं सुद्धा असं त्याच्या पुढे म्हणजे 2-3 वर्षानंतर इथे सुद्धा DMB पदव्युत्तर विभाग आणि बाकीचे तांत्रिक कोर्सेस आणि होम केअरचे कोर्सेस वगैरे ते पण इथे सुरू करण्याचा सर्व मानस आहे.
आणि तयारी करत आहोत. याशिवाय आता जे येतील व्यक्ती तर त्यांना कसं असतं, वृद्ध लोकांना काही विशेष शारीरिक समस्या असतात, हाडांचा ठिसूळपणा, लघवीवर ताबा नसणं किंवा मेंदूचं म्हणजे आपल्याला स्मरणशक्ती कमी होणं आणि त्याशिवाय BP, शुगर वगैरे ह्या गोष्टी तर नेहमीच्या असतातच. तर या गोष्टी आपण कशा त्यांना मदत करू शकतो. सगळं बरं नाही करता येत, पण त्याच्या बरोबर जगण्याची कशी आपण त्यांना एक उभारी देऊ शकतो किंवा मदत करू शकतो, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि एक असं टीम वर्क असेल, म्हणजे त्याच्यात नर्सेस असतील, त्याच्यात फिजिओथेरपिस्ट असतील, डॉक्टर्स तर असतीलच. तर असे सगळे मिळून कशी मदत करता येईल अशी वेगवेगळ्या टीम, त्यांचं सविस्तर माहिती घेऊन आणि काही असे आमचे ना जिरॅट्रिक्समध्ये असे टूल्स म्हणतात त्याला, म्हणजे असे प्रश्नावली असतात, ते विचारून जगभर ते एकच असतात. तर ते विचारून एक 10 प्रश्न असतात, ते विचारले की मग एक स्कोअर असतो की बाबा इतके मार्क याला इतके मिळतात, असं करून मग नंतर ट्रीटमेंट केल्यानंतर काही फायदा होतो का, ते आणखी तब्येत खराब होते तेही बघायचं. जसं सर म्हणाले पॅलिएटिव्ह केअर, पॅलिएटिव्ह केअर म्हणजे फक्त कॅन्सरची नसते, पण वृद्धपणात सुद्धा पार्किन्सन्स होतो, स्मृतिभ्रंश होतो, अनेक अशा समस्या होतात वृद्ध झाल्यानंतर. तर त्याच्यात मग त्या पूर्णपणे बऱ्या होत नाही, तर त्याच्यात सह कसं जगता येईल. आणि त्यांच्या नातेवाईकात खूप वेळेस ना आपण वृद्ध लोकांना नुसतं सांगून उपयोग नाही, जे परावलंबी आहेत त्यांना की बा हे खा ते खा असं करा, नातेवाईकांना शिकवणं फार आवश्यक आहे, बिकॉज तेच त्यांना सांभाळतात. तर त्यामुळे त्याच्यावर पण आमचा विशेष भर राहील. आणि नातेवाईक सुद्धा असं खूप जेव्हा दीर्घकालीन आजार असतात तर त्यांनाही असं ते खूप स्ट्रेस होतो, बर्नआउट म्हणतो तसं, म्हणजे त्यांनाही त्रास होतो, साहजिक असतं. आपण त्यांना दोष देतो, पण नेहमी त्यांचाही दोष नसतो. जे तरुण लोक असतात त्यांना पण कसं समजावून सांगता येईल, दोघांनाही कसं, त्यांनाही ऍडजस्टमेंट कसं करायला शिकवता येईल, असं या सगळ्या दृष्टीने काउन्सिलिंग आणि त्यांचं ऐकून घेणं हे फार महत्वाचं असं आमचं त्या क्लिनिकचा एक हेतू राहील. मूल्य कसं असेल त्याचं, सर फीस वगैरे कशी असेल? Yeah, I mean, the fees will be very, very reasonable for everybody. I mean, highly discounted because ये सब geriatric population है, उनके पास इतना पैसा नहीं है. पर हमारे यही चाहता है कि उनको सबसे अच्छा ट्रीटमेंट मिल सके, सबसे कम दाम में, सबसे इकोनॉमिकली कम दाम में. मोर इम्पॉर्टेंटली अभी हमने ये स्किल यूनिवर्सिटी स्टार्ट किया है ताकि जो गरीब लोग हैं उनको हम लोग अपस्किल करके वो स्किल्स डेवलप करके वो डिफरेंट जीडियाट्रिक लोगों को देखभाल कर पाए, इनसे उनकी भी आमदनी बढ़ेगी. तो हमारा यही है कि जो गरीब लोग हैं हम वहाँ पर जा रहे हैं, वहाँ पर हम लोग सिलेक्शन करते हैं जो काम कर सकते हैं, पर्टिकुलरली जिसके अंदर हमदर्दी हो, जिसके अंदर वो फीलिंग्स होती हैं कि हाँ हमें किसी के लिए काम करना है, तो उनको हम लोग ट्रेन करते हैं 6 महीने और 1 साल के लिए. उसके बाद ही हम लोग डिप्लॉय करते हैं उनको घर पर या अस्पताल में, ताकि वो लोग अभी लोगों को देखभाल करें और वही नहीं उनकी भी आमदनी और बढ़ जाती है. तो इस सोसाइटी पूरे मराठवाड़ा के लिए हम बजाज में ये काम करना चाह रहे हैं. एंड जीडियाट्रिक से अच्छा और कुछ नहीं हो सकता, क्योंकि उन लोगों ने हमारे लिए काफ़ी काम किया, हमारे पेरेंट्स ने हमारे लिए काफ़ी मेहनत की है. तो उन लोगों के लिए हमें अभी कुछ तो सोसाइटी को वापस देना चाहिए, और तभी के लिए ये जीडियाट्रिक प्रोग्राम हमने शुरू किया है. सुनकर कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट कमल नयन बजाज हॉस्पिटल में आज हमने वर्ल्ड कैंसर डे के दिन में एक प्रेस कॉन्फ्रेंस अरेंज की थी, जिससे रिगार्डिंग कि जो थीम है वर्ल्ड कैंसर डे की यूनाइटेड बाय यूनिक, ये सब जनता तक पहुंचनी चाहिए. यहाँ पे कमल नयन बजाज हॉस्पिटल में सब उपचार हर पेशेंट केंद्रित होता है, और यहाँ पे एक ही रूप के नीचे हर उपचार अवेलेबल है. मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी और रेडिएशन ऑन्कोलॉजी. और यहाँ पे एडवांस मशीन्स हैं जिसके तरीके से हम IMRT, VMAT, IGRT, इमेज गाइडेड रेडिएशन, ये सब ट्रीटमेंट और रोबोटिक सर्जरी भी होती है. टारगेटेड थेरेपी, कीमोथेरेपी से लेके मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक्स तक और पेट स्कैन जैसे सुविधाएं भी कमल नयन बजाज में अवेलेबल है. और ट्रीटमेंट जो भी है वो योजना के अंतर्गत गवर्नमेंट स्कीम्स के अंदर फ्री है.